नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पॉक्सो प्रकरणातील आरोपीने कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उघडकीस आली। या घटनेमुळे पोलीस व कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे। माहिती मिळताच पोलीस आयुक्तासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कारागृह प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली। प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत असले तरी मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या संयुक्त चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पुढील तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे। पोलीस स्टेशन जरीपटकामध्ये एक आरोपी जो पोलीस कस्टडीमध्ये आहे तो मरण पावलेला आहे असं प्राथमिक दृष्ट्या जे दिसून आलेलं आहे। आता ह्यामध्ये जे पोलीस कस्टडीमध्ये मरण पावल्यामुळे पुढची जी प्रोसिजर आहे ही या ठिकाणी मॅजिस्ट्रेट एन्क्वायरी सोबत CID चे अधिकारी यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि ते पुढील तपास करत आहे। सर कोणत्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तो अटक होता? पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी आहे। काय नाव आहे सविस्तर माहिती आहे तर थोड्याच वेळाने देण्यात येईल। सर हँगिंग होता कसं नाही ते आता प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय सांगता येणार नाही। नाव काय कुठून आणलेलं होतं काय त्याची माहिती आम्ही थोड्या वेळाने कळवू आपल्याला।